तेव्हा तशी या सदरामध्ये आज आपण ऐकणार आहोत कवयित्री सुनीता झाडे यांची नदी ही कविता. ऐकूया नदी. वाचक स्वर स्मिता सैंदानकर यांचा. नदी. तिला खूप घाम यायचा. तिला खूप घाम यायचा. कायम घामाने थबथबलेली असायची ती. मग कधी पोलक्याच्या बाहीने, साडीच्या पदराने, खाली घातलेल्या लेंग्याने, तर कधी रुमाल म्हणून कमरेला खोचलेल्या चिंधीने खसखसून पुसायची. तरी परत झरझर झरझर वाहायला लागायची. तरी परत झरझर झरझर वाहायला लागायची. खूप सारे झरे येऊन मिळालेल्या नदीगत वाहत राहायची. वाहतच राहायची. तिला ना मऊ तलम रेशमी फुलांच्या रुमालाची खूप आवड. तिला ना मऊ तलम रेशमी फुलांच्या रुमालाची खूप आवड. मग असा एखादा पडलेला रुमाल सापडला, कोणी दिला किंवा आवडतं म्हणून कुणाकडून मागून घेतला की त्याची सुबक अशी घडी करून अलमारीत ठेवायची. अशा कितीतरी वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या, रेषांच्या रुमालाची एक चळत होती तिच्या अलमारीत. अशा कितीतरी वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या, रेषांच्या रुमालाची एक चळत होती तिच्या अलमारीत. इतक्या चांगल्या रुमालांनी काय घाम पुसायचा? किंवा घाम पुसून इतके चांगले रुमाल कशाला खराब करायचे? मला या मागची सबब कधीच कळली नाही. ती तशीच काम करता करता घामात वाहत राहिली, नदीसारखी. ती तशीच काम करता करता घामात वाहत राहिली, नदीसारखी. होय, एक नदीच होती ती. होय, एक नदीच होती ती. मला अजूनही तिच्या काठचा थंड ओला स्पर्श जाणवतो. होय, एक नदीच होती ती. नदी. कवयित्री सुनीता झाडे.